अंबाजोगाई शहरात गेल्या अनेक दिवसापासून सतत लाईट जाणे, लाईट नसल्यामुळं अंबाजोगाई शहरातील नागरिकांना खूप मोठा त्रास होतो आणि त्याचबरोबर एकीकडं व्यवस्थितपणे विजेचा पुरवठा नाही आणि दुसऱ्या बाजूला एक स्मार्ट मीटर बसून प्रीपेड मीटरमध्ये त्याला पुढच्या काळामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी MSEBच्या माध्यमातून चाललेला आहे। आम्ही MSEBला आज निवेदन दिलं की ते जे स्मार्ट मीटर आहेत ते बसू नयेत, स्मार्ट मीटरबद्दलची माहिती ग्राहकांना द्यावी, त्याच्याबद्दलचा जो संभ्रम आहे तो दूर करावा आणि प्रीपेड मीटर बसू नये अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी केली। आणि ज्या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत होत नाही, दिवसातून 5-5, 6-6 वेळेत लाईट जाते, तो वीज पुरवठा कायम म्हणजे सतत मिळावा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी इंजिनियरने ते कबूल केले की यापुढे ते लाईट कमीत कमी वेळेत जाईल आणि स्मार्ट मीटर बसवण्याचं थांबवण्याचं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। तर त्याची काय पद्धत आहे, कसं आहे? आता लोकांना ती प्रीपेड आहे म्हणून बसवायला काय हे फक्त मीटर रिप्लेसमेंट चालू आहे, फक्त रिप्लेसमेंट आहे म्हणजे आता जे मीटर आहे त्याच पद्धतीने आहे, त्याच्यात काय बदल नाही। आणि त्याला काय स्मार्ट मीटर बोलतो, आता आपण जे बसवतो काय बदल आहे त्याच्यात? आता जुने मीटर बदलणं चालू आहे ना, हा, बाकी नाही काय फरक। म्हणजे काय बदल नाही। आता लोकांना बिलं जास्त आले त्याचं काय? म्हणजे पहिले जे बिल एखाद्याला समजा 1000 रुपये दिलं त्याला 1500, 2000 बिल येईल नाही। बिल तर आपलं जर सेमच आहे बिलेचे, वापरानुसार जेवढी रेटिंग पडली असेल त्यानुसार ते बिल येईल। बऱ्याच वेळेस एक तर तुम्ही अंदाजाने देतात ॲव्हरेज बिल म्हणून आणि पुन्हा नंतर एकदाच वाढवून मिळतं, तसं नाही झालं पाहिजे ना। ॲक्च्युअल बिलिंग जे आहे त्या पद्धतीने म्हणजे बिल मिळालं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट दिवसातून 5-6 वेळेस लाईट जाते, मग त्याच्यामुळे लोकांची खूप गैरसोय आहे ना। उन्हाळ्याचे दिवस हे होते त्यावेळेस, पावसाळ्यातही सारखं थोडंही हवा आली की लाईट, ते थोडंसं नियमित केलं पाहिजे। पण एक म्हणायचं की आता समजा फाल्टी मीटर असेल तर ते बदलणं साहजिकच आहे, पण तू सरसकटच मीटर बदलणं चालते त्याचं कारण नाही का? हा, म्हणजे कशामुळे सर शासनाची मोहीमच ती आहे, पूर्ण सगळेच मीटर बदलायचे। आता जे काही सगळीकडे ग्रामीण भागात सगळीकडेच बदलायचं, ग्रामीण भागात आहे। आता काय काहीतरी असे पोस्ट फिरत आहेत, एक मुख्यमंत्र्याचं आव्हान आहे की ग्राहकाची परवानगी असेल ना हरकत असेल तरच मीटर बदलावे, अन्यथा ते मीटर बदलू नये, असं काही आहे का? सगळंच बदलणं चालू। एक बात है साहब, और एक कि आज से 3 महीने पहले देवेंद्र फडणवीस जो मुख्यमंत्री अपने, उन्होंने असेंबली में बोला था कि प्रीपेड मीटर पे हमने बंदी डाली है, उसके बजाय इलेक्ट्रॉनिक मीटर लगाए जाएंगे। सर, ये बात एक समझ में आती है, लेकिन अपने शहर में जिस कंपनी के अभी मीटर लगाए जा रहे हैं, शायद किम्बल कंपनी के मीटर लगाए जा रहे हैं, किम्बल कंपनी की ऑफिशियल वेबसाइट पे उस मीटर के डिटेल्स कंपनी बता रही है कि ये मीटर प्रीपेड है। हाँ, आज के दिन इन्होंने अभी जो लगा रहा है ये प्रीपेड काम नहीं करेगा, लेकिन फ्यूचर में किसी दिन भी शासन इसको प्रीपेड कर सकती है। तो वो फैसिलिटीज जब इलेक्ट्रॉनिक मीटर लगाओ, जब मुख्यमंत्री बोले तो क्यों वो कर रहे? ऍक्च्युअली कसं आहे, हा विषय पॉलिसीचा आहे। आज आपल्याला जो प्रीपेड नाही आज नाही पण भविष्यामध्ये तर आहे, गव्हर्नमेंट पॉलिसीचा भाग आहे। मीटर बदलायचे, सरसकट बदलायचे तेवढे। या मीटरला कसं आहे की रिडिंग जी आहे ती मीटर स्वतःच अपलोड करणार आहे, म्हणजे ते पण वाचणार आहे। रिडिंगची जे मुलं होतात घेणारा माणूस घेत नाही, एखाद्या सरासरी बिल जातं, त्याच्या मीटर म्हणून ऑटोमॅटिक रिडिंग आपल्याला रिसीव्ह होणार, म्हणजे तुम्हाला इकडे आणि ग्राहकाची रिडिंग चुकणार नाही, बिल व्यवस्थित जाईल। त्यासाठी मनुष्यबळ कमी करून डायरेक्ट त्याच्यात त्रुटी ते होणार आणि चुका ज्या होतात त्या कमी करण्यात, कारण पोरं काही ठिकाणी जातच फॉल्ट येतो। ते मीटर थोडं थांबवावे ना, एकदा काही कुणाची तक्रार नसेल तर तेवढं मीटर बसवायचं थांबवा। साहेबांना बोला तुम्ही CMDची मीटिंग बोलत साहेब त्यांना, पण इथं निवेदनाला आले तर साहेबांचं असं मागणी आहे की सदरील मीटर बसवण्याचे काम त्वरित थांबवावं आणि तुम्ही नंतर ग्राहकांना कन्व्हिन्स करा। हो, ते एक बैठक घेऊन त्यांना सांगून किंवा काय कारण आहे बसवायचं हे तरी कळायला पाहिजे। मागणी आहे, बाकीच्या मागण्या तुम्ही एकदाच बोला।
साहेब ते निवेदन तर 2-3 आकार त्याचे जे लावलेले आहेत ना 5-6 स्थिर आकार आहे, वीज आकार आहे, वहन आकार, इंधन समायोजन, वीज शुल्क 21%. म्हणजे किती आहे? म्हणजे जेवढं मीटर रिडिंग होत नाही त्याच्या एवढे तर हे बाकीचे इतर शुल्क लागले तर तेही नाही लागले पाहिजे ना. पापासेट आले 1 मिनिट. हॅलो, नमस्कार. नाही तेच आम्ही ते निवेदन द्यायला आलो होतो. ते स्मार्ट मीटर बसवण्याचं आहे, वीज बिलात वेगवेगळे समजा आकार लावून बरंच आकारणी चालू आहे ना. स्थिर आकार, वीज आकार, इंधन समायोजन, वीज शुल्क 21% असं प्रत्येक बिलात जर एवढं ऍड झालं तर त्याचं जेवढं बिल आहे तेवढं त्याच्यात जास्त हे व्हायचं ना. तर ते जरा सगळं रद्द झालं पाहिजे. लाईट एक आम्हाला कंटिन्यू मिळत नाही, दिवसातून 5-6 वेळेत लाईट जाते, त्या सगळ्या गोष्टी आहेत ना. आणि हे मीटर बसवायचं थोडं थांबवलं पाहिजे. लोकांना, ग्राहकांची जनजागृती करा की मीटर का बसवतोय, का बदलतोय, तरी त्यानंतर बसवा अशी आमची मागणी आहे. तुम्ही लगेच आता ते थोडं थांबवायला सांगा मग. देतो मी. हां सर, घेतो निवेदन. हो, ते गुत्तेदारांना लगेच सांगा बसवणं बंद करायचं.